नमस्कार. माझ्या अत्यंत लाडक्या आणि श्रद्धावान कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष केंद्राच्या या खास भागात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आजचा हा दिवस तुमच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देणारा ठरणार आहे, कारण आज केवळ चैत्र पौर्णिमा नाही तर संकटमोचन हनुमान जयंती देखील आहे. कुंभ राशीचे लोक सध्या 7.5च्या ज्या टप्प्यातून जात आहेत, तिथे खुद्द पवनपुत्र हनुमानाचा आशीर्वाद मिळणे ही किती मोठी गोष्ट आहे हे तुम्ही जाणून असालच. आज तुमच्या नशिबाची बंद दारे उघडणार आहेत की अजून काही काळ तुम्हाला वाट पाहावी लागणार? तुमच्या आयुष्यात असा कोणता मोठा बदल होणार आहे जो तुमची रात्रीची झोप उडवू शकतो? हे सर्व मी तुम्हाला आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तुम्हाला शनिदेवावर आणि बजरंगबलीवर मनापासून श्रद्धा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी असा एक उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करेल. पुढे जाण्यापूर्वी आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव किंवा जय बजरंगबली लिहायला विसरू नका. तुमची एक कॉमेंट तुमच्या जीवनात सकारात्मकता घेऊन येऊ शकते. आज 2 एप्रिल 2026 गुरुवार, चैत्र शुद्ध पौर्णिमा. आजचा दिवस केवळ भक्तीचा नाही तर नशिबाच्या पालटीचा आहे. आज पहाटे 6:15 पौर्णिमा आहे आणि त्यानंतर प्रतिपदा तिथी सुरू होईल. हस्त नक्षत्र संध्याकाळी 4:22 असून त्यानंतर चित्रा नक्षत्र लागणार आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी ग्रहांची स्थिती आज अतिशय रंजक आहे. तुमचा राशीस्वामी शनिदेव सध्या मीन राशीत भ्रमण करत आहेत, तर मंगळ आणि बुध तुमच्या स्वतःच्याच राशीत म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहेत. गुरु महाराज मिथुन राशीत असून तुमची बौद्धिक क्षमता वाढवत आहेत. या ग्रहमानानुसार आज तुमच्यासाठी प्रगतीचे नवे मार्ग खुले होणार आहेत. विशेषतः ज्यांना वाटतंय की त्यांचं काम रेंगाळलंय त्यांना आज एक सुखद धक्का बसू शकतो. आजचा राहुकाळ दुपारी 1:30 ते 3 या वेळेत असेल, त्यामुळे या काळात कोणतेही महत्त्वाचे व्यवहार किंवा नवीन कामाची सुरुवात करणे टाळा. त्याऐवजी दुपारी 12:05 पासून 12:54 या अभिजित मुहूर्तावर तुमचे महत्त्वाचे निर्णय घ्या. तुम्हाला यश नक्कीच मिळेल. कुंभ राशीच्या मित्रांनो, आज तुमच्या वाणीमध्ये एक विलक्षण जादू असणार आहे. तुम्ही कोणाशीही बोलताना समोरच्या व्यक्तीवर तुमची छाप पाडाल. तुमच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखादं असं सरप्राईज मिळू शकतं ज्याची तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होतात. कदाचित एखादी जुनी फाईल जी अडकून पडली होती ती आज क्लिअर होईल. जर तुम्ही घर, जमीन किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज नशीब तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस उत्तम आहे, मात्र घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. आज तुमच्या मनात नवीन कल्पना येतील. विशेषतः जे लोक स्वतःचा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी आजचा दिवस क्रांतिकारी ठरू शकतो. जुन्या पद्धती सोडून काहीतरी नवीन तंत्रज्ञान किंवा नवीन मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरली तर तुमचा नफा दुप्पट होऊ शकतो. आज तुम्हाला अशा काही व्यक्ती भेटतील ज्या भविष्यात तुमच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या ठरतील. मध्यंतराच्या या टप्प्यावर मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आज तुमच्या आयुष्यात एक असा संकेत मिळणार आहे जो तुमच्या भविष्यातील यशाची नांदी ठरेल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची मेहनत वाया जात आहे तर थांबा. आजचा हा दिवस तुमच्या संयमाचे फळ देणारा आहे. जर तुम्हाला आमची ही माहिती मोलाची वाटत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नशिबाची साथ देणारे असेच व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत राहतील. तुमची साथच आम्हाला नवनवीन माहिती शोधण्यासाठी प्रेरणा देते. कौटुंबिक आणि प्रेम संबंधांच्या बाबतीत आजचा दिवस खूपच भावूक आणि सकारात्मक असेल. तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहील. घरातील वडीलधारी मंडळी तुमच्या विचारांशी सहमत असतील आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला एक वेगळाच आत्मविश्वास देईल. जर तुमच्या जोडीदारासोबत काही कारणास्तव वाद झाले असतील तर आज तो संवाद पुन्हा सुरू करण्याची उत्तम संधी आहे. तुमच्या नात्यातली कडुता संपून पुन्हा एकदा प्रेमाचा ओलावा निर्माण होईल. अविवाहित लोकांसाठी आजचा दिवस विशेष आहे, कारण कोणातरी खास व्यक्तीशी तुमची जवळीक वाढू शकते आणि हे नातं भविष्यात लग्नापर्यंत पोहोचू शकतं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आज राग आणि अहंकार या 2 गोष्टींपासून दूर राहा. तुमची छोटीशी चूक बनलेलं काम बिघडू शकते. संयम राखा आणि समोरच्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्या. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर आज तुम्हाला उत्साही वाटेल, पण आळस तुमच्या कामात अडथळा आणू शकतो. उद्या करू ही वृत्ती आज सोडून द्या, कारण आज केलेली मेहनत तुम्हाला येणाऱ्या काळात मोठे आर्थिक फायदे मिळवून देणार आहे. कोर्ट कचेरीच्या कामात अडकलेल्या लोकांसाठी आजचा दिवस दिलासादायक असेल. एखादा निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे किंवा निदान कायदेशीर प्रक्रियेत तुमची प्रगती होईल. तरुणांसाठी आजचा दिवस स्पर्धेत टिकून राहण्याचा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा आहे.
तुमची टॅलेंट जगासमोर आणण्याची संधी आज सोडू नका. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना आज काही सकारात्मक बातम्या मिळू शकतात. कुंभ राशीच्या महिलांसाठी आजचा दिवस अतिशय सन्मानाचा आणि प्रगतीचा आहे. जर तुम्ही एखादा गृहोद्योग किंवा नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याचा विचार करत असाल तर आज पाऊल टाकायला हरकत नाही. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आज तुम्हाला काही नवीन मार्ग सुचतील. घरातील सदस्यांशी तुमचे ताळमेळ उत्तम राहील, ज्यामुळे घराचं वातावरण प्रसन्न राहील. आज तुमचा लकी नंबर 1 आणि 7 आहे, तर जांभळा आणि गुलाबी रंग तुमच्यासाठी भाग्यवान ठरेल. या रंगांचा वापर आज नक्की करा. आता वळूया आजच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजेच हनुमान जयंतीच्या विशेष उपायाकडे. कुंभ राशीवर शनिदेवाचा प्रभाव असल्याने मारुती रायाची सेवा करणे तुमच्यासाठी अमृत समान आहे. आज शक्य असल्यास गायीची सेवा करा. थोडी चणा डाळ भिजवून ती गूळ आणि पोळीसोबत गायीला खाऊ घाला. यामुळे तुमच्या धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. तसेच संध्याकाळी एखाद्या जुन्या पिंपळाच्या झाडापाशी जाऊन तिथे शुद्ध तुपाचा चौमुखी दिवा लावा. पिंपळाला जल अर्पण करून 7 प्रदक्षिणा घाला आणि तुमच्या मनातली इच्छा मनोमन सांगा. हनुमान जयंतीच्या दिवशी हा उपाय केल्याने तुमचे ग्रहदोष दूर होतील आणि भाग्योदय होईल. मित्रांनो, विश्वास ठेवा, तुमची वेळ बदलली आहे. फक्त तुम्हाला योग्य दिशेने प्रयत्न करायचे आहेत. आजचा हा दिवस तुमच्यासाठी चैतन्य घेऊन आला आहे. आशा आहे की तुम्हाला हे राशी भविष्य आवडले असेल. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या शुभ मुहूर्ताचा लाभ घेता येईल. पुन्हा भेटूया अशाच एका मार्गदर्शक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा ज्योतिष केंद्र. जाता जाता कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्हाला हनुमान जयंतीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. जय श्री कृष्ण.